नमस्कार मित्रांनो. आपल्या आजच्या गोष्टीची सुरुवात एका बातमीपासून होते. बातमी आहे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला पाठवलेल्या ईडीच्या समन्सचा. आता ही गोष्ट इतकी साधी सोपी नाही आहे जी सुरुवातीपासून आपण सुरू करू आणि एंड पर्यंत जाऊ. ही गोष्ट आपल्याला उलटी बघावी लागेल, कारण रणबीर कपूरला पाठवलेलं समन्स या गोष्टीचा शेवटचा भाग आहे. यामध्ये अजून 19 सेलिब्रिटींना हे समन्स पाठवले जाईल अशी बातमी येते. या सेलिब्रिटीज मध्ये सनी लिओनी पासून ते ऍक्ट्रेस भाग्यश्री पर्यंत आणि कपिल शर्मा पासून ते टायगर श्रॉफ पर्यंत सर्वच अडकलेले आहेत. फेब्रुवारी 2023 दुबईच्या एका अतिश्रीमंत आणि 5 स्टार असलेल्या आरेके हॉटेलमध्ये एका लग्नाची जंगी तयारी सुरू होती. तिथे बॉलिवूडच्या अप्सरा आणि लल्लांची गर्दी पाहायला मिळत होती. दारूचा पाऊस पाडला जात होता. लोक कपडे घालूनच पूलमुळे लोळत होते. कारण असेल की हा पूल UAE मध्ये होता. असो, आपल्याला काय, पण आपल्या संबंध याच्यासाठी आहे की हे लग्न होतं ते UAE मध्ये जरी असलं, दुबईमध्ये जरी असलं, तरी हे लग्न होतं एका भारतीयाचं आणि त्यातून विशेष म्हणजे एका सट्टेबाजाचं. आणि या सट्टेबाजाच्या लग्नाला जवळपास 20 सेलिब्रिटींनी लावलेली हजेरी याच्याचकडे ईडीचं लक्ष गेलं आणि इथून हा प्रवास सुरू झाला. कोण आहे हा सट्टेबाज? एका ज्यूस सेंटरचा मालक. ते लग्नात 200 करोड खर्च करताना सनी लिओनीला नाचवण्यापर्यंतचा याचा प्रवास आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. अजून एक गोष्ट, चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट असेल पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अजून एक गोष्ट, ये बड़ी खबर इस वक्त की जहां रणबीर कपूर को ईडी का समन, ये जानकारी सामने आ रही है। अभिनेता रणबीर कपूर को ईडी का समन भेजा गया है, जिनसे पूछताछ होगी। और ज्यादा जानकारी के साथ अंकुर त्यागी हमारे साथ फोन लाइन पे जुड़ चुके हैं। अंकुर, क्या जानकारी है और आपके पास? बैटिंग ऐप से जुड़ा हुआ है और ये महादेव बैटिंग ऐप का जो ओनर था, उसका जो मालिक था, उसके ऊपर ईडी लगातार कार्रवाई कर रही है। उसकी कई संपत्तियां हैं बेनामी, जिसको लेकर पहले हमने देखा था कई कोलकाता, भोपाल, मुंबई, कई ऐसी जगह पर थी जहां पर बाकायदा छापेमारी हुई थी। सौरभ चंद्राकर नाम है इस शख्स का, और इसकी शादी जो हुई थी दुबई के अंदर, वो इतनी आलीशान शादी थी जिसमें कई बॉलीवुड के बड़े सितारे तर विषय आहे महादेव बुक या ऍपचा. नावावरून जरी एका बुक स्टोअरचं नाव वाटत असेल, तर अस्तित्वात हे एक सट्ट्याचं ऍप आहे, जिथे आपण सट्टा लावू शकतो, बेटिंग खेळू शकतो. या ऍप वरती जवळपास 16 लाख लोक रजिस्टर्ड आहेत. त्यामधले 80% लोक हे भारतीय आहेत. यांचा व्यवसाय या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने चालतो. ठीक आहे, यांच्याबद्दल आपण थोड्या नंतर समजून घेऊ. आधी समजून घेऊ या साहेबांबद्दल. त्याचं नाव आहे सौरभ चंद्रकार, एक ज्यूस सेंटरचा मालक. भारतामध्ये छत्तीसगड मधल्या भिले गावचा हा माणूस आहे. याने सट्ट्यामध्ये स्वतः 12 लाख रुपयांचं कर्ज करून आपल्या डोक्यावरती घेतलं होतं. तो हरला होता. या कर्जाच्या डोंगरातून वाचण्यासाठी तो दुबईला पळून गेला. दुबईला गेल्यानंतर त्याला याचाच एक समदुःखी म्हणजे रवी उप्पल हा भेटला. रवी उप्पलच्या डोक्यावर देखील कर्ज झालं होतं, ते देखील सट्टा खेळण्याच. या दोघांनी मिळून हा नशा सोडवण्याचा प्रयत्न नाही केला, तर या नशेमधून नवीन काही बनवण्याचा प्रयत्न, एक ऍप तयार केलं. त्याचं नाव ठेवलं महादेव बुक ऍप. तर सौरभ आणि रवी उप्पल या दोघांनी, या समदुःखी लोकांनी मिळून एक ऍप बनवलं. ऍप बनवण्याचा निर्णय घेतला आणि ऍप बनल्यानंतर यांच्यावर पैशांच्या जणू बारिशच सुरू झाली. या एका रिपोर्टच्या अनुसार या दोघांनी मिळून या ऍप मधून जवळपास 500 करोड कमवले, जो की अनऑफिशियल आकडा आहे, तो खराही वाटत नाही आहे. कारण जर समजा एखाद्या माणसाने स्वतःच्या लग्नामध्ये जर 200 करोड उडवले असतील, तर जवळपास त्याने 2000 करोड तरी छापलेले असावेत. तेव्हाच त्याची हिंमत होईल की आपल्या लग्नामध्ये 200 करोड उडवावेत. तर विषय असा आहे की ईडीला यांच्या 200 करोड या लग्नावर उडवल्यानंतर यांच्यावरती संशय आला आणि त्यानंतर ईडीने यांच्यावरती छापेमारी सुरू केली. आता तुम्ही म्हणाल, सट्टा तर लीगल आहे. ड्रीम 11, प्लेइंग 11 सारखे हजारो ऍप्स मार्केटमध्ये आहेत. सचिन, गांगुली, धोनी सारखे प्लेयर्स या ऍप्सचे प्रमोशन पण करतात. मग एखाद्या विरोधी पक्षाच्या मागे ईडी लागावी किंवा सरकार लागावं, तसं ईडी या महादेव ऍपच्याच मागे का लागली आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. तर झालंय असं की बाकीच्या ऍपमधून सरकारला मिळतो टॅक्स. या महादेव ऍपचं रजिस्ट्रेशन आहे UAE मध्ये, पण यांच्याकडे आहेत 10 लाख ते 16 लाख कस्टमर्स आहेत. त्यातले 80% कस्टमर्स किंवा जे प्लेयर्स आहेत ते भारतामधले आहेत. त्यामुळे भारतातला पैसा इनडायरेक्टली जातोय दुबईमध्ये आणि दुसऱ्या मार्गाने वळवला जातोय भारताकडे. हा संशय ईडीला आहे. झालंय काय, तर UAE मध्ये यांचं मेन ऑफिस आहे, हेड ऑफिस आहे आणि
पूर्णच्या पूर्ण ऑपरेशन्स यांचे चालतात UAE मधून. त्यामुळे जितका का प्रॉफिट जनरेशन होतं, जितका रेव्हेन्यू जनरेशन होतं, त्याच्यावरती जो टॅक्स दिला जातो तो UAEच्या गव्हर्नमेंटला जातो. UAE मध्ये टॅक्स आहे फक्त 5%, तोच टॅक्स भारतामध्ये आहे 40%. त्याचमुळे या कंपन्या तिकडे जाऊन आपला बिझनेस करतात. पण भारताचा प्रॉब्लेम हा आहे की हाच पैसा UAE मध्ये 5% टॅक्स दिल्यानंतर जो राहिलेला पैसा आहे तो काळ्या मार्गाने भारतात परत फिरवला जातो, म्हणजेच हवाला कांड केलं जातं. हवाला म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपला पैसा कुठून तरी येणार आहे, तो सरळ न घेता 2-3 ठिकाणी फिरून नंतर आपल्याकडे घ्यायचा, म्हणजे त्यातून टॅक्सची चोरी केली जाऊ शकते. तर महादेव बुक ऍपमुळे होतंय काय, भारतातील 80% लोकांचा पैसा हा UAE मध्ये जातोय, तिथे त्याच्यावरती 5% टॅक्स भरला जातोय. पण हा पैसा देशाबाहेर गेला खरा, पण तो परत देशात आणला तर पाहिजे, कारण यामध्ये मोठमोठ्या नेत्यांचेही हात अडकलेले आहेत. आता हा नेत्यांचा पैसा भारतात परत कसा आणला जातो यावर ईडीची नजर आहे. ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन. त्याच्या आधी हे बघा, भारतामध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग बघेल यांच्यावरती 2020 फेब्रुवारीमध्ये ईडीने कारवाई केली होती. त्यांच्यावर नाही तर त्यांच्या PA वरती, ती या बुकच्या किंवा या महादेव बुक ऍपच्या संदर्भातच केलेली होती. त्यानंतर अजून एका काँग्रेसच्या मोठ्या नेत्याच्या लिडरशिपमध्ये चालू असलेल्या या महादेव बुक ऍपच्या ऑफिसवरती धाड टाकल्यानंतर तिथून जवळपास 50 करोड कॅश वसूल केली होती. त्यामुळे हा किती मोठा रॅकेट आहे आणि हे किती मोठा हवाला कांड आहे, याची इंटेन्सिटी किती आहे हे तुम्हाला समजलं असेल. ईडीने सांगितलेली महादेव बुक ऍपची मोडस ऑपरेंडी अशी आहे की यांचे जे ऑफलाईन ऑफिसेस आहेत, ज्यांचे ऑफलाईन एजंट्स आहेत, ते काय करतात, छत्तीसगड, बिहार आणि वेस्ट बंगाल सारख्या राज्यातून जे गरीब मजदूर लोक आहेत त्यांचे अकाउंट डिटेल्स घेतात, त्यांच्याकडून अकाउंट डिटेल्स घेतले जातात, त्यांच्याकडून पासबुक्स घेतले जातात आणि नंतर काय होतं, दुबईमधून बेनामी अकाउंट्सवरून या सगळ्यांच्या अकाउंट्सवरती पैसे पाठवले जातात. जवळपास 10,000 अकाउंट्स आहेत आता सध्या तरी कळतंय. नंतर हे लोक काय करतात, फिरून यांचे जे अकाउंट्स यांनी कलेक्ट केलेले आहेत त्या अकाउंटमधून कॅश काढून घेतात. त्याच्या मोबदल्यात थोडा पैसा या गरीब मजदुरांना देतात. त्या गरीब मजदुराला थोडा पैसा मिळाला तर तो खुश होऊन जातो. कोणत्याही टॅक्सेशन डिपार्टमेंटची यांच्यावर नजर जात नाही आणि जो नेत्यांचा ब्लॅकचा पैसा दुबईला बाहेर गेलेला होता तो व्हाईट बनून आत येतो किंवा कॅश बनून आत येतो. तर तुम्हाला यांची मोडस ऑपरेंडी डिटेलमध्ये बघायची असेल तर जामतारा नावाची सिरीज थोड्या दिवसांपूर्वी आली होती, ही पण याच एरियातली होती. ती तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला यांची मोडस ऑपरेंडी नक्की कळेल. हे लोक करत काय होते तर यांचे जे ऑफलाईन एजंट्स आहेत त्यांना एक टास्क दिला होता की तुम्ही भारतातील झारखंड, बिहार किंवा कोलकाता सारख्या शहरातील, राज्यातील आणि शहरातील जे गरीब मजदूर आहेत, मनरेगा योजनेतील जे मजदूर आहेत किंवा सगळ्यात खालचा जो वर्ग आहे, त्यांचे अकाउंट्स गोळा करायचे. त्यांचे अकाउंट्स गोळा करून जवळपास नंबर 10,000 पर्यंत जातो. नंतर होतंय काय, दुबईच्या एका बेनामी अकाउंट मधून या 10,000 अकाउंट्स मध्ये पैसे पाठवले जातात. या 10,000 अकाउंट्स मध्ये पैसे पाठवल्यानंतर इथले जे फील्ड एजंट आहेत ते या पूर्ण 10,000 अकाउंट जिथे जिथे आहेत तिथे फिरून ATM मधून कॅश काढून घेतात. कॅश काढून घेतल्यानंतर ज्यांचे अकाउंट आहेत त्यांना त्याच्याबद्दल एक थोडासा मोबदला दिला जातो, म्हणजे विषय संपला. थोडासा मोबदला देऊन एवढी मोठी जी अमाऊंट दुबईला गेली होती ती 5% दुबईच्या गव्हर्नमेंटला टॅक्स देऊन भारतात आली आणि ती ब्लॅकचा पैसा व्हाईट झाली किंवा कॅश झाली. त्यामुळे हा एक खूप मोठा इश्यू होता. त्यामुळे ईडीची नजर या महादेव बुक ऍप वरती आहे. शेवटी आपण येऊ आपल्या मेन विषयावरती, म्हणजे रणबीर कपूरला पाठवलेल्या समन विषयी. तर रणबीर कपूरला हे समन का पाठवलं गेलं तर 20 फेब्रुवारीला झालेल्या या लग्नामध्ये रणबीर कपूर पण नाचायला गेला होता, जिथे लोक कपडे घालून पोहत होते. याचं कारण असं होतं की त्याला कोणीतरी बोलवलं असेल, किंवा रणबीर कपूर काही याचा रिश्तेदार तर नाही आहे किंवा नातेवाईक तर नाही आहे किंवा भाऊ पण नाही आहे की तिथे जाऊन तो फुकट नाचून येईल. तो गेला होता, तो सुपारी वाजवायलाच गेला होता. आता जर सुपारी वाजवायला गेला होता तर त्याने पैसे कोणत्या मार्गाने घेतले, कॅशमध्ये घेतले, चेकमध्ये घेतले की अकाउंट ट्रान्सफरने घेतले, हेच फक्त ईडीला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी रणबीर कपूरला यांनी समन पाठवलेलं आहे आणि पुढच्या 19 सेलिब्रिटींनाही पाठवतील. देव करो यांच्याकडून माहिती पुरेशी सरकारला मिळो किंवा ईडीला मिळो आणि असा जो भारतातील पैसा, काळा पैसा बाहेर जातोय आणि व्हाईटहून आत येतोय तो थांबवो, जेणेकरून जे गरीब आहेत त्यांच्या भरवशाचा पैसा जो आहे तो भारतातच राहील. बाकी माझंही अकाउंट त्यांना दिलं होतं मी की माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा, मी व्हाईट करून देतो म्हणून, पण तिथेही आपलं काही नशीब चाललेलं नाही. असो, आपण अजून 1-2 पॉलिशा काढू आपलं टॅक्स वाचवायला. दुसरं काय करता येतं, आपण मिडल क्लास लोक आहे. जय महाराष्ट्र.